भाकर तुकडा वळते ना आधी. आत्या, हं? ते पाणी मला द्या, मी टाकून येते. अथर्व, कसं झालं रे हे सगळं? म्हणजे हे ज्यांनी कोणी केली ती माणसं सापडली का? कळलं का कोण होती ती? सध्या तरी नाही. नर्मदा, हा, प्रश्न नंतर विचार, त्यांना घरात तर येऊ दे. हो हो, या या आत या. चल. मीरा, लक्षात ठेव, आता मी तुला सोडणार नाही. मीरा, हिचं काय करायचंय ते आपण नंतर बघू, आत्ता नको. तू आज चल. तर हे काय चाललंय आपल्या घरात? किती विघ्न येत आहेत. कोणाची दृष्ट नाही लागली आपल्या घराला. आई शांत हो. एवढं काहीच झालेलं नाहीये. असं समज ना की थोडक्यात निभावलं. आम्ही दोघेही ठीक आहोत. देवी आईची कृपा झाली म्हणून तुम्हा दोघांना काही झालं नाही. पण या मुलीच्या जीवावरती कोण उठलंय? तिने कोणाचं काय वाईट केलंय? पिऊ शकतो मी पाणी. एवढं काहीच झालेलं नाहीये. वहिनी, बघू दे. तुलाही खूप लागलंय ग. नाही अनन्याताई, मी ठीक आहे. आय एम रिअली सॉरी वहिनी. अनन्याताई, हे बघा, तुम्ही रडू नका, नाहीतर मलाही रडू येईल. वहिनी, हे सगळं माझ्यामुळेच घडलंय. मी ना तुला तिथे पाठवायलाच नको होतं. आय एम सॉरी. अनन्याताई, यात तुमची काहीच चूक नाहीये. ते गुंड तिथे आले आणि म्हणून हे सगळं झालं. किती लोक होते ते? 2. आणि ते कोण होते ते सुद्धा लवकरच कळेल आपल्याला. बाबा बोलतायत पोलिसांशी. पण तू अथर्वला हॉस्पिटलला कशी घेऊन गेलीस? ते मी घोड्यावरून घेऊन गेले त्यांना.
वेदाचे बाबा मला वाचवायला घोड्यावरूनच आले होते. काय? एक मिनिट दादा, तू वहिनीला वाचवायला घोड्यावरून गेला होतास? अथर्व, नाही, मी निघालो गाडीनेच होतो, पण मग गाडी अडकली. मग घोडा आला, मी निघालो, गोळी लागली, मी बेशुद्ध पडलो. मग मीरच मला घेऊन गेली घोड्यावरून हॉस्पिटलला. इट्स अनबिलिव्हेबल. एक मिनिट, मला नीट सगळं सांगाल? अनन्या, आता बाकीचे प्रश्न नंतर विचार, त्यांना आता आराम करू दे. मीरा, मी तुम्हा दोघांसाठी काहीतरी खायला पाठवते. आईसाहेब, वेदा आली की आम्ही तिच्या सोबतच खाऊ. बर, ठीक आहे. आराम करा दोघं. काय भयंकर घडलंय हे सगळं. क्षीरसागर, तू DSP म्हणून चार्ज घेतल्यापासून या शहरातले गुन्हे कमी झाले त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण ह्या प्रकरणात तू जातीनं लक्ष घाल. हे लोक जे कोणी आहेत त्यांनी काय उद्देशाने हे केलंय, कुणाच्या सांगण्यावरून केलंय, ही सगळी माहिती मिळव. करेक्ट. त्यामुळे तुला जे काही कळेल ना ते लवकरात लवकर मलाही कळव. काय झालं? सापडतील. हे जे कोण गुंड आहेत ना ते लवकरच सापडतील. रामपुरेंच्या सुनेवर हल्ला केलाय त्यांनी. माझी सगळी शक्ती पणाला लावेल. काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, पण या गुंडांना मी सोडणार नाही.